जिंतूरमध्ये स्मार्ट मीटरला तीव्र विरोध. माजी आमदार विजय भांबळे यांचा महावितरणला इशारा. नमस्कार. जिंतूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महावितरणच्या स्मार्ट वीज मीटर योजनेला आता जिंतूरमध्ये तीव्र विरोध सुरू झालाय. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशारा जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी महावितरणला दिला आहे. रात्रीचे 12:25 अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांची लेखी संमती घेणे, SMS द्वारे पूर्वसूचना देणे आणि यामुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची लेखी हमी देणे आवश्यक आहे. याशिवाय चुकीचे बिल आल्यास स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणीही करण्यात आली असून या मागणीवर शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता महावितरण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. काय प्रश्न आहेत? पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. सगळ्यात महत्वाचं, आमच्या जिंतूर मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं काम सुरू झालेलं आहे. जे स्मार्ट मीटर सर्वसामान्य नागरिकांना न परवडणार आहे. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक कायदे मागच्या काळामध्ये सरकारने या ठिकाणी MSEB बोर्डाने केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक MERC सप्लाय कोड चे रेग्युलेशन 2021 मधला एक नियम असा आहे, एखाद्या ग्राहकाचं स्मार्ट मीट जर त्याच्या घरी बसवायचं असेल तर 2 दिवसापूर्वी त्याला पूर्व सूचना दिली पाहिजे MSEB बोर्डाने. आणि ती पूर्व सूचना दिल्याच्या नंतर त्या ग्राहकांनी संमती दिली पाहिजे की मला स्मार्ट मीटर बसवायचं. त्याची लेखी संमती घेतल्याशिवाय कुठलंही स्मार्ट मीटर त्या ठिकाणी MSEB बोर्डानं किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे ते कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं MSEB बोर्डाने ते मीटर बसवलं नाही पाहिजे. परंतु आमच्या या जिंतूर मतदारसंघामध्ये, जिंतूर सेलू तालुका असेल, परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जबरदस्तीनं, विशेष करून भोगामधलं एक मी प्रकरण सांगतोय. आमचे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा देशमुख असतील, बाळासाहेब देशमुख असतील, यांच्या गावामध्ये त्या खासगी कॉन्ट्रॅक्टरचे लोक घरामध्ये गेले, डायरेक्ट मीटर बसवलं, विचारलं सुद्धा नाही की मीटर कुठलं काय येतं. आणि जेव्हा त्यांनी विरोध केला मीटर बसवायला तर त्याच्यावरती FIR करतो, अशा प्रकारची धमकी त्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघाच्या ग्राहकांचं, आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर हे एकही आमच्या मतदारसंघात बसवलं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आज रोजी जिंतूर शहराचं मी एक उदाहरण तुम्हाला देतोय. एक सादेक कुरेशी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या घरी मागच्या महिन्यापूर्वी स्मार्ट मीटर बसवलं. त्याच्या घरी फक्त 4च रूम आहेत. 4 रूमचं 40,000 रुपये बिल आलं. किती? 40,000 रुपये. आणि मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये जे काही स्मार्ट मीटर बसवायचं टेंडर हे कोणाला दिलं माहितीये? हे टेंडर अदानी ग्रुपला दिलेले. 2 कामं दिले. एवढा खर्च करून स्मार्ट मीटर बसवायचे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर MSEB बोर्डाची सुधारणा करायची आणि हेच MSEB बोर्ड उद्याचं खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे. आमच्या सगळ्या लोकांची, कार्यकर्त्याची मागणी आहे की स्मार्ट मीटर या ठिकाणी आमच्या मतदारसंघात बसू नये. आणि स्मार्ट मीटर मध्ये प्रचंड त्रुटी आहेत. त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले की फास्ट चालते ते, की 5-10 रुपये बिल येते एका व्यक्तीला. दुसरी गोष्ट, कुठल्या प्रकारचं MSEB मध्ये ताळमेळ नाही. कोणी इथं एखाद्या ग्राहकाची तक्रार निवारण केंद्र नाही या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये. म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की स्मार्ट मीटर आमच्या तालुक्यात बसवायचं नाहीये. आम्ही आज तिचं निवेदन दिलंय लोकशाही पद्धतीनं. मी आज जाहीर सांगतो, या तालुक्यात, या मतदारसंघात जर कुठेही याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं किंवा अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवलं तर ते स्मार्ट मीटर आम्ही घरातून बाहेर काढू आणि MSEBच्या बोर्डाच्या ऑफिस समोर आणून फेकून देऊ. हे सुद्धा मला आजच्या या मुद्दामून प्रेसच्या माध्यमातून मला त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं. अशा पद्धतीची चूक या ठिकाणी कोणी करू नये, अशा प्रकारच्या मला सूचना या ठिकाणी द्यायच्या आहेत. दुसरा मुद्दा आमचा हा आहे की जिंतूर, सेलू, परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड लोड शेडिंग. खरं पाहिलं शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 7 ते 10 ही लोड शेडिंग झालेली आहे. आज जर आपण बघितलं
प्रत्येक सबस्टेशनचा लोड कमी आहे ना आज. लोड कमी असतानाही लोड सेटिंग आमच्या मतदारसंघात जिंतूर सेलूमध्ये या ठिकाणी झालेली आहे. ही लोड सेटिंग 100% बंद झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर जिंतूर सेलू तालुक्यामध्ये सगळे पोल पडले, कुठं तार पडला, कुठं डिप्या बंद पडल्या. खरं पाहिलं एवढं मोठं मतदारसंघामध्ये ऊर्जा खाते, ऊर्जाला काय झाली? ऊर्जा खात्याचा जर या ठिकाणी एवढा मोठा उद्रेक होतोय, या ठिकाणी काही भाड्याने लोक नाही आणले. ते हे जे लोक आहेत हे प्रत्येक गावातला सरपंच आहे, नागरिक आहे, शेतकरी आहे, या सगळ्या लोकांची मागणी आहे. या मतदारसंघातले जे काही कामं हे चुकीच्या पद्धतीने झाले, मेंटेनन्सची कामं या ठिकाणी होत नाहीत, ही सगळी कामं तात्काळ झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केली. चौथा विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे, जो मी मागच्या महिन्यामध्ये एमएससीबी बोर्डासमोर मी निवेदन दिलंय. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 1000 कोटी रुपयांची कामं चालू आहेत. गावठाण फिडरची किती? 1000 कोटी रुपयांची कामं चालू आहेत. ती कामं एवढी बोगस चालू आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय. त्याच्यामध्ये आता पोल उभे केले मागच्या 1 महिन्यापूर्वी, सगळे पोल पडलेत. माझ्या मतदारसंघामध्ये बामणी फिडरचं काम मी स्वतः त्या साईडवरती मी जाऊन आलो. त्या साईडवर आल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी मला तक्रार केली की आत्ता पोल बसवले आणि ते पोल तात्काळ पडले. मी त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला फोटो दाखवतोय. फोटो कसे त्या ठिकाणी पोल पडलेले आहेत. हे 36 फुटाचा पोल आहे आणि खाली जमीन थोड 2 फूट झाले फक्त. 36 फुटाचा पोल आहे, 36 फुटाचा. कोण जबाबदार आहे? खरं पाहिलं तर हे 1000 कोटी रुपयांची कामं जे जिल्ह्यामध्ये सुरू आहेत गावठाण फिडरची. खरं पाहिलं तर याच्यामध्ये मी मध्यंतरी तक्रार केली, तक्रार यांची कामं आहेत. त्याच्यामध्ये मोठमोठ्या मंत्री, राज्याच्या जे काही आपल्या जिल्ह्याचे काही नेते आहेत, त्यांचे काही जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनीच हे कामं या ठिकाणी केलीत अशा प्रकारची माहिती मला काही अधिकाऱ्यांनी दिलेली. आणि मी जे काही सांगतोय, मला पत्रकार बंधूला विनंती करायची की आपणही एखाद्या साईडवर जावं, मग तुमच्याही लक्षात येईल की ऍक्च्युली काम कसं व्हायला. आणि गावठाण फिडरचं एकदाच काम होणार आहे. 1000 कोटी रुपयाचा खर्च आपल्या जिल्ह्यात झाला की आता 25 वर्ष खर्च होणार नाही ना. हे गावठाण फिडरचं काम म्हणजे गावठाण वेगळं करायचं आणि एजी पंप वेगळे करायचे. 25 वर्ष आपल्याला पैसे भेटणार नाही. 1000 कोटी रुपयांची कामं हे सगळे बोगस चालू आहेत. माझी पत्रकार बंधूला विनंती राहील की आपणही एखाद्या 2 ठिकाणी जाऊन व्हिजिट करावी, तिथलं काम कसं आहे बघावं. म्हणून आमची मागणी आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरला 4 कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिले, 3 कॉन्ट्रॅक्टरला, या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची अतिशय दक्षता पथकामार्फत चौकशी झाली पाहिजे. ज्या कॉन्ट्रॅक्टरला बोगस कामं केलीत त्याच्यावरती एफआयआर झाला पाहिजे. जो खर्च त्यांनी केला तो खर्च सुद्धा वसूल केला पाहिजे. प्रश्न हा आहे की या सगळ्या कामं एक कोणाला दिल्यात आणि दुसरी गोष्ट याला जबाबदार कोण आहे? मी आत्ताच सांगितलं, दर्जाची कामं 1000 कोटीची होत असतील, याला कोण जबाबदार आहे? याला मी आत्ताच सांगितलं की ज्या राज्याचे राज्यमंत्री, ऊर्जा मंत्री, ज्यांच्याकडे जे खातं आहे, आणि ऍक्च्युली हे सगळे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजे. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चूक केली तर राज्याच्या राज्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे. अनेक तक्रारी झाल्या. तर याला या ठिकाणी काही मंत्र्यांचा पाठिंबा आहे. त्या ठिकाणची त्यांची जी जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरवर या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी, राज्याचे एमडीनी या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करून त्यांच्यावर एफआयआर केला पाहिजे. अशा प्रकारची आम्ही सगळ्या लोकांनी मागणी केली. पुढे घेऊन जाणार का तुम्ही? हा, चालूच आहे आमचा विषय. मी 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. माझं निवेदन 1 महिन्यापूर्वी मी एसीला दिलेलं आहे. आणि हा जोपर्यंत आमचा तोडगा निघत नाही, हे 100% प्रकरण आम्ही स्वस्त बसणार नाहीत. लोकशाही पद्धतीने आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार. पालकमंत्री तर म्हणतात की स्मार्ट मीटर नागरिकांची परवानगी घेऊन बसवता येतात. कुठे परवानगी घेतली? दाखवा ना, मला सांगा ना. मग आज एवढं उद्रेक कशाचं आहे? एवढे लोक कुठून आले? ते किरायचे लोक नाहीत ना, हे स्वतः बिल घेऊन आले. त्यांनी बिल दाखवलं. आता पालकमंत्री खोटं बोलतात म्हणायचं. आता ते खरं खोटं तुम्ही विचारा त्यांना. खरं खोटं तर आमचं म्हणणं एवढंच आहे. या इकडे, इकडे तुम्हाला विचारलं का? बिल तुमचं नाव सांगा, गाव सांगा. 15,000 बिल आले साहेब. पालकमंत्री तो म्हणतो आम्ही विचारून विचारलं, आम्हाला विचारलं का ते परवानगी घ्यायला? विचारलंच नाही आम्हाला. द्यायला विचारलं नाही, परवानगी नाही घेतली. कशाची परवानगी घेतली? 15,000 आसेगावला तर
न विचारता नुसतं चिटकिले ठोकले निघून गेले. आणि भोगामध्ये जर मीटर बसवलं तर गुन्हे दाखल करतो मला त्याच्यावर अशा धमक्या बी द्यायला. 353. हे सामान्य नागरिक आहे, कोणता कार्यकर्ता नाही, जनरल माणूस आहे. म्हणून आमची ही स्मार्ट मीटर आमच्या मतदारसंघात नाही पाहिजे. ठीक आहे ना.